नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मॅप पॉइंटिंग वर्कबुक सिरीज मध्ये आपलं सगळ्यांचं मी स्वागत करतो. आज या सिरीजचा आपण दुसरा पार्ट बघतोय आणि दुसऱ्या पार्ट मध्ये दुसरा मॅप बघणार आहोत, ज्यामध्ये आपण आज सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्र कसा आहे ते बघणार आहोत. तर चला सुरुवात करूया मॅप पॉइंटिंग वर्कबुक सिरीजच्या दुसऱ्या भागाला. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, थोडक्यात ही सिरीज सुरू करण्याच्या अगोदर मी तुम्हाला दिशांबद्दल थोडंसं सांगून देतो, म्हणजे थोडक्यात तुम्हाला माहित असलं पाहिजे. बघा, उत्तरेला म्हणजे ही नॉर्थ आहे, याला उत्तर दिशा म्हणूया. ही साऊथ आहे, याला दक्षिण. ही इकडची दिशा जी आहे ही आहे पूर्व, हिला आपण ईस्ट म्हणूया. आणि ही इकडची दिशा आहे वेस्ट, हिला आपण काय म्हणूया, पश्चिम दिशा म्हणूया. आणि आपल्याला काही दिशा आहेत उपदिशा, जसं की ही ईशान्य आहे, ही आग्नेय आहे, ही वायव्य आहे आणि ही नैऋत्य आहे. जर तुम्हाला मॅपिंग बद्दल अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला दिशा ज्ञान असणं आवश्यक आहे. मग बघा, आपण सुरुवात करूया. महाराष्ट्राच्या उत्तरेला मध्य प्रदेश हे राज्य आहे. मध्य प्रदेश या राज्याला कोणकोणत्या जिल्ह्यांची सीमा लागते ते नंतर आपण बघणार आहे. त्यानंतर इकडं महाराष्ट्राच्या पूर्वेला छत्तीसगड राज्य आहे. महाराष्ट्राच्या आग्नेयेला तेलंगणा राज्य आहे. महाराष्ट्राच्या दक्षिणेला कर्नाटक राज्य आहे. महाराष्ट्राच्या पुन्हा दक्षिणेला आलो तर इकडं गोवा हे राज्य आहे. महाराष्ट्राच्या वायव्येला गुजरात राज्याची सीमा आपल्याला लागते. आणि त्यासोबत या ठिकाणी दादरा नगर हवेली आणि दीव दमण, दीव दमणची बॉर्डर आपल्याला लागत नाही, पण तो एकत्रित झाल्यामुळे आपण त्याला लिहितोय, पण खरं बॉर्डर आपल्याला दादरा नगर हवेलीची लागते. मग अशा पद्धतीने आपल्याला 6 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशाची सीमा सध्या आपल्याला लागते महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर आपण जर विद्यार्थी मित्रांनो विचार केला तर महाराष्ट्राच्या पश्चिमेला आपल्याला अरबी समुद्राची मोठी सीमा लाभलेली आहे. त्यानंतर आपण जिल्ह्यांचा जर विचार केला तर बॉर्डर पासून आपण हे जिल्हे भरणार आहोत. की आता आपण जेव्हा मागचा मॅप बघितला तेव्हा 1 मे 1960 ची महाराष्ट्राची स्थिती बघितली. आता आपल्याला आज सद्यस्थितीमध्ये कोणते जिल्हे ते बघायचे. मग बघा, हा नंदुरबार जिल्हा आहे, त्यानंतर हा धुळे, त्यानंतर जळगाव, बघा जळगाव, त्यानंतर बुलढाणा, त्यानंतर इकडं अकोला. खरं तर अकोल्याची बॉर्डर लागत नाही एमपी ला. नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाण्याचीच बॉर्डर लागते. ते किती लागते काय लागते आपण पुढच्या मॅप मध्ये बघणार आहे. आज फक्त प्रशासकीय माहिती घेऊया. हा अमरावती आहे, ओके. हा अकोला आहे, हा वर्धा आहे, इकडं नागपूर जिल्हा आहे, हा भंडारा, नंतर हा गोंदिया जिल्हा, ठीक आहे. त्यानंतर हा गडचिरोली, त्यानंतर हा आहे तुमचा चंद्रपूर, त्यानंतर यवतमाळ, त्यानंतर तुमचा नांदेड, त्यानंतर येतो तुमचा लातूर, त्यानंतर येतो तुमचा धाराशिव नवीन नाव, त्यानंतर सोलापूर, त्यानंतर सांगली, त्यानंतर येतो कोल्हापूर, ओके. त्यानंतर आहे सिंधुदुर्ग, ओके. त्यानंतर येतो हा आपला रत्नागिरी, त्यानंतर येतो रायगड, ओके. त्यानंतर येतो आपलं मुंबई उपनगर, त्यानंतर हा खालचा आहे मुंबई शहर, हा आहे पालघर, हा आहे ठाणे, त्यानंतर येतो नाशिक, ओके. त्यानंतर सॉरी हा आहे पुणे, हा आहे सातारा, ओके. हा आहे तुमचा नाशिक, सॉरी अहिल्यानगर, नाशिकच इथे माझ्या तोंडात, अहिल्यानगर, ठीक आहे. हा आहे तुमचा नाशिक, ओके. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, ओके, छत्रपती संभाजीनगर. हा आहे जालना, ओके. हा आहे परभणी, त्यानंतर आहे हिंगोली, इकडे आहे तुमचा वाशिम, हा आहे तुमचा बीड,
ओके. सो महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. मी पूर्ण 36 जिल्हे तुम्हाला आता भरून दाखवलेले आहेत. आपण मागच्या लेक्चरमध्ये 26 जिल्हे बघितले होते. आता ते 36 कसे झाले, कारण नवीन जिल्हे निर्माण झाले आणि त्यांना लागून असणाऱ्या बॉर्डर्स पण आपण बघितलेल्या आहे. पुढे जाऊन याबद्दलचे वेगवेगळे डिटेल मॅप्स आपण बघणार आहोत. मग सध्याचं सांख्यिकीय माहिती कशी आहे? आपली राजधानी मुंबई आहे. एकूण जिल्हे सध्या आपल्याकडे 36 आहेत. तालुक्यांचा जर विचार केला तर सध्या 355 प्लस 3 अशी तालुक्यांची आपली संख्या आहे. वाटलं तर मी नवीन लिहितो बघा. 36 जिल्हे आहेत. 355 प्लस 3 अशा तालुक्यांची संख्या. विभाग आता सध्या 6 आहेत. महानगरपालिका 29 आहेत. लक्षात घ्या, महानगरपालिका 29 आहेत. जिल्हा परिषदा सध्या 34 आहेत. पंचायत समिती सध्या 351 आहेत. ग्रामपंचायती 27,913 या ग्रामपंचायती आहेत. नगर परिषदांचा जर विचार केला तर नगर परिषदा आता सध्याच्या घडीला 246 आहेत आणि कटक मंडळे 7 आहेत. आणि इथं एक नगर पंचायत, हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सो नगर पंचायत सध्या 146 आहेत. सो ही पूर्णपणे 2024-25च्या आर्थिक पाहणीची माहिती मी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो दिलेली आहे. आणि अशा पद्धतीने हा मॅप वर्कबुक मधला सद्यस्थितीतला मॅप आपण या ठिकाणी पूर्ण फिलअप केलेला आहे. यावर खूप सारे प्रश्न आपल्याला विचारले जातात. सो आजसाठी एवढंच. धन्यवाद.